तुम्ही ऐकायसारखं काय ठेवलंच नाही सर. आता मी या कॉलेजला 10 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. 10 वर्षामध्ये या कॉलेजमध्ये असे आरएसएसचे कुठलेच कार्यक्रम असताना मी पाहिलेले नाहीत. जेव्हापासून तुम्ही प्रिन्सिपल झाल्या तेव्हापासून आरएसएसची पिल्लावळी सुरुवात आहे ना, ही सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. तुमच्या आधी मोठमोठे प्रिन्सिपल होऊन गेले. म्हणजे काय करायचं याला, आरएसएस हेडक्वार्टर करायचं. जर तुम्ही म्हणाले की याच्यामध्ये बीजेपीची संस्थामध्ये माणसं आहेत, बीजेपीचा तर अशोक चव्हाण आहे, त्यांना त्याच्या कॉलेजला घेऊन ये कार्यक्रम, यशवंत कॉलेजला. आमच्या कॉलेजला इथं काय घ्यायचं. आणि तुम्ही या कॉलेजला सर्वंट म्हणून ठेवलेले आहात, मालक बनल्यावर करू नका. आणि मालक बनून जर तुम्ही अशा आरएसएसची जर इथं हेडक्वार्टर बनवण्याचं काम करत असाल सर, तर ते तुम्हाला लय अवघड होईल. आम्ही हे सहन करणार नाही. आमच्या पूर्वजांनी इथं रक्तामासाचं हे करून इथे केलेलं आहे. इथं काय कोणा आम्हाला ही जमीन काय तुमच्याकडून आम्हाला भेटीत मिळालेली नाही. इथं संघर्ष करून हे उभं राहिलेलं आहे. या कॉलेजनं चळवळी मोठ्या केल्या, त्या कॉलेजनं आंबेडकरी चळवळ बुलंद केलेली आहे. आणि त्या कॉलेजमध्ये जर असं हिंदुत्ववादी राजकारणाचं काम होत असेल ते कधीही सहन केल्या जाणार नाही. आणि एकीकडे सांगायचं आम्ही समाजवादी आहोत, आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही कम्युनिस्ट आहोत, आम्ही विचारधारी आहोत, आणि हे चालू आहे का तुमचं. कुठात काब्देसरला बोलवा तुम्ही इथं, ही अपेक्षा नाही त्याच्याकडून आम्हाला. त्याच्या संस्थेमध्ये व्हायले कसं. आता श्यामल पत्की मॅडम ते स्वतःला संस्थेच्या सचिव म्हणाल्यात. वडिलाचा थोडा तरी नाव ठेवायचं. वडिलाची विचारधारा कुठली होती का, नरहर कुणतकरांनी त्याला हे शिकवले. त्या विचारधारेला तरी जपा म्हणा. आमच्या बापानं जर आमच्या हातामध्ये निळा झेंडा दिला तर मरेपर्यंत आमच्या अंगावर निळा झेंडा आहे. आणि त्या म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाची मुलगी असून इथं आरएसएसचा कार्यक्रम घ्यायला थोडी लाज वाटली पाहिजे. या कॉलेजनं आम्हाला चळवळ शिकवली. आम्हाला शिदेवाड सर असतील, राऊत सर असतील, आपले कोंपलवार सर असतील, हे आम्हाला समाजवाद शिकवला आहे ना, आंबेडकरवाद शिकवला, संविधानवाद शिकवला. आणि त्या कॉलेजमध्ये असे कार्यक्रम होत असतील तर अवघड आहे सर. आणि कधी सहन केला जाणार नाही. तुम्ही महापौराला आणा, तुम्ही प्रधानमंत्र्याला आणा, कार्यक्रम उधळूनच लावू. ते काय हो मग परिणाम, गुन्ह्या विन्याला काय भीत नाही. बाबासाहेबांची पोरं कोण्याच गुन्ह्याला भीत नाही.